आपल्या बाजूला पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव 450 रुपये इतके वर गेलेले आहेत। गव्हर्नमेंट मजाक करत आहे का? म्हणजे पंतप्रधान 2 गाड्या घेऊन जातात, इकडे आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एक ईव्ही घेऊन जातात, त्यांच्या मागे 10-15 गाड्या आहेत ज्यांच्या पेट्रोल डिझेल आहे। तुम्ही बोलताय पेट्रोलची हे करा, कमी करा, डिझेल कमी करा, अरे कसं शक्य आहे? सामान्य माणसाला तुमच्यासारखं नाही परवडणार ना। आता तुम्ही काय उद्या उठून डायरेक्ट ईव्ही एक काय 10 ईव्ही घेताल, तुम्ही तेवढं बाबा प्रॉपर्टी कमवले। सामान्य माणसासाठी पेट्रोल डिझेल शिवाय पर्याय आहे का? तुम्ही डायरेक्ट ईव्ही वगैरेचं उदाहरण देताय, तुम्ही सांगताय दोन गाड्या कॉन्वे घेऊन फिरतोय। किती दिवस हे नाटक चालणार आहे? मला खरं खरं सांगा, देशाचे पंतप्रधान आहेत ते, महाराष्ट्राचे मंत्री आहेत, तुम्ही किती दिवस 1 आणि 2 गाड्या घेऊन फिरणार आहे? आणि जर असं केलं ना, मी तुमचा सगळ्यात मोठा फॅन होईल, सगळ्यात मोठा। पेट्रोल डिझेलचे भाव पुढच्या काही दिवसांमध्ये 30 ते 40 रुपयांनी वाढवण्यात येतील। बेंगॉलची निवडणूक झाली, आता सगळं संपलं। आता पुढचे 1-1.5 वर्ष काही निवडणुका नाही आहेत, तोपर्यंत भाव वाढवला